नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत एक विशेष व्हिडिओ 2025 चे महत्त्वाचे पुरस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आता नुकतेच आगामी काळामध्ये 4 जानेवारी रोजी संयुक्त गट ब आणि 11 जानेवारी रोजी संयुक्त गट क या परीक्षा होणार आहेत. या दोन्ही परीक्षेमध्ये आपल्याला चालू घडामोडीचे प्रश्न माहिती असणं आवश्यक आहे आणि चालू घडामोडी या सेक्शनमध्ये अतिशय महत्त्वाच्या पुरस्कारांवर वारंवार प्रश्न विचारण्यात येतो. त्यामुळे आपल्याला पुरस्काराचे सर्व स्वरूप किंवा कोणकोणते महत्त्वाचे पुरस्कार आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे चला तर मग सुरू करूयात 2025 चे महत्त्वाचे पुरस्कार. सर्वप्रथम पद्म पुरस्कार. पद्म पुरस्कार 2025. 25 जानेवारी 2025 रोजी एकूण 139 पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री या पुरस्कारांचा समावेश आहे. त्यामध्ये 23 महिला, 10 परदेशी आणि 13 मरणोत्तर विजेत्यांचा समावेश आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, पद्म पुरस्कारांमध्ये आपल्याला कोणाकोणाला पद्म पुरस्कार भेटला हे तर विचारलं जातं, परंतु मागील वर्षीच्याच परीक्षेमध्ये आपल्याला किती पद्मभूषण पुरस्कार भेटलेले आहेत किंवा किती पद्मविभूषण पुरस्कार भेटलेले आहेत हे देखील आपल्याला विचारण्यात आलेलं होतं. त्यामुळे लक्षात घ्या, एकूण 139 पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे. त्यामध्ये 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे 7 पद्मविभूषण पुरस्कार. यामध्ये आपल्याला स्क्रीनवर जे दिलेले आहेत हे आपल्याला सगळे माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिले आहेत श्री दुवर नागेश्वर रेड्डी, ज्यांना मेडिसिन या फील्डमध्ये म्हणजेच औषधी या क्षेत्रामध्ये त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. त्यांचं राज्य आहे तेलंगणा. दुसऱ्या क्रमांकावर आहेत जस्टिस रिटायर्ड श्री जगदीश सिंग खेहर, ज्यांना पब्लिक अफेअर्स या फील्डमध्ये पुरस्कार भेटलेला आहे, जे चंदीगड या शहरातून येतात. त्यानंतर श्रीमती कोमदी रजनीकांत लेखिया, ज्यांना कला या क्षेत्रामध्ये पद्मविभूषण पुरस्कार भेटलेला आहे, ज्या गुजरात या राज्यातील आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहेत लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम, ज्यांना पुन्हा एकदा कला या क्षेत्रामध्ये पुरस्कार पद्मविभूषण भेटलेला आहे, जे कर्नाटक या राज्यातील आहेत. त्यानंतर मरणोत्तर, ज्याला इंग्लिशमध्ये पोस्थमस असं देखील म्हटलं जातं, त्यामध्ये 5व्या नंबरला आहेत M.T. वासुदेवन नायर, ज्यांना लिटरेचर आणि एज्युकेशन या क्षेत्रामध्ये पद्मविभूषण पुरस्कार भेटलेला आहे, जे केरळ या राज्यातील आहेत. त्यानंतर 6व्या क्रमांकावर आहेत ज्यांना पुन्हा एकदा मरणोत्तर पुरस्कार भेटलेला आहे ओसामू सुझुकी, ज्यांना ट्रेड आणि इंडस्ट्री या फील्डमध्ये पद्मविभूषण पुरस्कार भेटलेला आहे, ते जपान या देशातील आहेत. आणि सगळ्यात शेवटी श्रीमती शारदा सिन्हा, ज्यांना पुन्हा एकदा मरणोत्तर पुरस्कार भेटलेला आहे कला या घटकामध्ये, जे बिहार या राज्यातील आहेत. तर हे 7ही पद्मविभूषण पुरस्कार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला जोड्या लावायला वारंवार प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे त्यांना कोणत्या घटकामध्ये पुरस्कार भेटलेला आहे हे देखील माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर 19 क्षेत्रामध्ये 19 जणांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. याचं पूर्ण जी काही लिस्ट आहे ती आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे, ती तुम्ही वाचून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्यासाठी म्हणजे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने कोणतं महत्त्वाचं आहे, तर महाराष्ट्रातील किती जणांना पद्म पुरस्कार भेटलेले आहेत ते महत्त्वाचं आहे. आता जे 19 पद्मभूषण पुरस्कार भेटलेले आहेत, त्यातील 3 जण हे महाराष्ट्रातील आहेत. त्यातील पहिले आहेत मनोहर जोशी, ज्यांना मरणोत्तर पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर पंकज उदास, त्यांना देखील मरणोत्तर पुरस्कार भेटलेला आहे. आणि शेखर कपूर यांना कला या क्षेत्रामध्ये पुरस्कार भेटलेला आहे. तर 11 महाराष्ट्रातील जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यातील सगळ्यात पहिले आहेत अच्युत पालव, ज्यांना कला क्षेत्रामध्ये, अरुंधती भट्टाचार्य व्यापार आणि उद्योग या क्षेत्रामध्ये, अशोक सराफ यांना कला क्षेत्रामध्ये, अश्विनी भिडे देशपांडे यांना कला क्षेत्रामध्ये, चैत्राम पवार यांना समाजसेवा क्षेत्रामध्ये, जसपिंदर नरूला या गायिका आहेत या क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये त्यांना भेटलेला आहे. अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये, राजेंद्र मुजुमदार यांना पुन्हा एकदा कला क्षेत्रामध्ये, सुभाष शर्मा यांना कृषी क्षेत्रामध्ये, वासुदेव कामत यांना कला क्षेत्रामध्ये, तर डॉक्टर विलास डांगरे यांना वैद्यकीय सेवामध्ये पुरस्कार भेटलेला आहे. तर हे 14ही पुरस्कार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 11 पद्मश्री आणि 3 पद्मभूषण असे 14 पुरस्कार महाराष्ट्रातील लोकांना भेटलेले आहेत. पद्मविभूषण पुरस्कारामध्ये एकाही महाराष्ट्रातील व्यक्तीला पुरस्कार भेटलेला नाहीये, परंतु तरीही आपल्याला 7 पद्मविभूषण पुरस्कार जे आहेत
ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर एकंदरीतच आपल्याला माहिती आहे की 139 पद्म पुरस्कार आहेत आणि त्यातील 14 हे महाराष्ट्रातील आहेत. आता क्रीडा क्षेत्रामध्ये कोणाकोणाला पद्म पुरस्कार भेटलेला आहे हे देखील आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर सगळ्यात पहिले आहेत हरविंदर सिंह, जे पॅरा तिरंदाज आहेत, हरियाणा या राज्यातील ते आहेत. त्यानंतर IM विजयन, हे केरळ राज्यातील आहेत आणि ते फुटबॉल क्षेत्राशी निगडित आहेत. रविचंद्रन अश्विन, हे तामिळनाडू या राज्यातील आहेत, ते क्रिकेट या क्षेत्राशी निगडित आहेत. तर सत्यपाल सिंह, हे उत्तर प्रदेश या राज्यातील आहेत, ते पॅरा ॲथलेटिक्स प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. लक्षात घ्या, पद्मश्री मिळवणारे हरविंदर सिंग हे भारतातील पहिलेच पॅरा तिरंदाज ठरलेले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीची फॅक्ट देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण रॅमन मॅग्सेसे पुरस्काराकडे वळूया. 67वा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 हा नुकताच जाहीर झालेला आहे. यातील 2025चे विजेते आहेत एज्युकेट गर्ल्स ही संस्था भारतातील, फिलिपिन्स या देशातील फ्लेवियानो अँटिनिओ एल विलानुएवा आणि मालदीव या देशातील शाहिना अली. आता यातील आपल्यासाठी महत्त्वाचं कोणतं आहे, तर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 मधील पहिला पुरस्कार जो आहे तो एज्युकेट गर्ल्स या भारतातील एका संस्थेला मिळालेला आहे. हा पुरस्कार मिळवणारी महिलांची ही पहिली भारतीय संस्था ठरलेली आहे. या एज्युकेट गर्ल्स या संस्थेची स्थापना 2007 मध्ये राजस्थानमध्ये झालेली आहे. याच्या संस्थापक आहेत सफीना हुसेन. या संस्थेने 15 ते 29 वयोगटातील तरुणींना शिक्षण पूर्ण करण्याची संधी देणारा प्रगती नावाचा मुक्त शिक्षण उपक्रम हा सुरू केला आहे. हा प्रकल्प देशभरातील 30,000हून अधिक गावामध्ये राबविला जातो. आजपर्यंत या संस्थेने 20 लाखांहून अधिक मुलींना शिक्षणाशी जोडलेले आहे. सफीना हुसेन यांना त्यांच्या कार्यासाठी यापूर्वी वाईज प्राइज ऑफ एज्युकेशन 2023 हा पुरस्कार मिळालेला होता आणि या पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या होत्या आणि त्यानंतर आता त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 एज्युकेट गर्ल्स या भारतातील एका महिलांच्या संस्थेला हा पुरस्कार भेटलेला आहे आणि याच्या संस्थापिका आहेत सफीना हुसेन. आता या रॅमन मॅग्सेसे पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. या रॅमन मॅग्सेसे पुरस्काराची स्थापना 1957 साली झालेली आहे. याचे संस्थापक होते रॉकफेलर ब्रदर्स फंड, जे न्यूयॉर्क येथील आहेत, व फिलिपिन्स सरकार. याचे व्यवस्थापन हे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार फाउंडेशन, जे मनीला या ठिकाणी आहे, ते करते. याचे स्वरूप असते पदक, प्रमाणपत्र आणि $50,000. हा पुरस्कार फिलिपाईन्सचे तिसरे राष्ट्रपती रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मरणार्थ दिला जातो. या रॅमन मॅग्सेसे पुरस्काराला आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून देखील ओळखले जाते. दरवर्षी 31 ऑगस्ट रोजी, म्हणजेच ज्या दिवशी रॅमन मॅग्सेसे यांचा जयंती असते, त्या दिवशी मनीला येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आता आतापर्यंत कोणकोणते भारतीय विजेते रॅमन मॅग्सेसे पुरस्काराचे पुरस्कार ते ठरलेले आहेत याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर 1958 मध्ये आचार्य विनोबा भावे, 1962 मध्ये मदर तेरेसा, 1965 मध्ये जयप्रकाश नारायण, 1967 मध्ये सत्यजित राय, 1979 मध्ये डॉक्टर रजनीकांत व डॉक्टर आरोळे, 1982 मध्ये अरुण शौरी, 1994 मध्ये किरण बेदी, 2000 मध्ये अरुणा रॉय, 2006 मध्ये अरविंद केजरीवाल, 2018 मध्ये सोनम वांगचुक, 2019 मध्ये रवीश कुमार आणि आता आपल्याला माहितीच आहे की यावर्षीचा पुरस्कार हा एज्युकेट गर्ल्स या संस्थेला भेटलेला आहे. आता आपण नोबेल पुरस्काराबद्दल माहिती पाहूया. ज्या पुरस्कारावर वारंवार प्रश्न आपल्याला विचारण्यात येतो, ते पुरस्कार आपल्याला परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आता आपण त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार. वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2025 चे विजेते आहेत. सगळ्यात अगोदर मेरी ई ब्रुंको, जे सिनियर प्रोग्राम मॅनेजर इन्स्टिट्यूट फॉर सिस्टीम बायोलॉजी, सिॲटल USA या ठिकाणचे आहेत. फ्रेड रॅम्सडेल हे पुन्हा एकदा USAचे आहेत आणि शिमोन साकागुची हे जपानचे आहेत. तर लक्षात घ्या, मेरी ई ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना वैद्यकशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. त्यांचा शोध आहे पेरिफेरल इम्युन टॉलरन्स या विषयावर आहे. म्हणजे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युन सिस्टीम कशी नियंत्रित होते जेणेकरून ती स्वतःच्या पेशींवर हल्ला करू नये, यासाठीचा हा पुरस्कार आहे. त्यानंतरचा भौतिकशास्त्राचा पुरस्कार. भौतिकशास्त्र नोबेल पुरस्कार विजेते आहेत जॉन क्लार्क, मिशेल डेवोरेट, जॉन मार्टिनेस. यांना भौतिकशास्त्रातील 2025 चे नोबेल पारितोषिक जाहीर झालेले आहे. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि ऊर्जा क्वांटायझेशनच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार. यामध्ये सुसुमु कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर M यागी या तिघांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. त्यांचं कार्य आहे मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क म्हणजे MOF या सच्छिद्र म्हणजेच पोरस रचनांचा शोध आणि विकास. या रचना धातू आयन,
सेंद्रिय लिगँड्सना जोडून तयार केले आहेत. यातील महत्त्वाचे म्हणजे या एमओएफमध्ये असलेल्या विशाल छिद्रामुळे वायू साठवण, पाणी संकलन, प्रदूषण नियंत्रण आणि कार्बन डायऑक्साईड शोषण शक्य होते. 1 ग्रॅम एमओएफची पृष्ठभाग फळे एखाद्या फुटबॉल मैदाना एवढी देखील असू शकतात. याबाबतचा संशोधन या तिघांनीही केले होते आणि याचाच परिणाम म्हणून या तिघांनाही रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा म्हणजे साहित्याचा नोबेल पुरस्कार. तर साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते आहेत लाझ्लो क्रॅस्नहोर्काय. सर्वनाशाच्या भीतीच्या काळात कलेच्या सामर्थ्याची पुष्टी करणाऱ्या त्यांच्या दूरदर्शी लेखनासाठी त्यांना हा सन्मान मिळालेला आहे. तर लक्षात घ्या, हंगेरीचे हे लेखक आहेत. साहित्यातील नोबेल पुरस्कार लाझ्लो क्रॅस्नहोर्काय. त्यानंतर नोबेल शांतता पुरस्कार. अगेन पुन्हा एकदा आपल्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे, कारण ज्या घटकामध्ये एकच पुरस्कार देण्यात आलेला आहे, त्यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर नोबेल शांतता पुरस्कार विजेते आहेत मारिया कोरिना मचाडो. व्हेनेझुएलाच्या जनतेसाठी लोकशाही अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकुमशाहीकडून लोकशाहीकडे न्याय आणि शांततापूर्ण संक्रमण साध्य करण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक कार्याबद्दल मारिया कोरिना मचाडो यांना 2025चा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय नॉर्वेच्या नोबेल समितीने घेतलेला आहे. तर लक्षात घ्या, व्हेनेझुएलाच्या या पुरस्कारार्थी आहेत मारिया कोरिना मचाडो. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार. यामध्ये 3 जणांना हा पुरस्कार भेटलेला आहे. जोएल मोकिर जे यूएसएचे आहेत, फिलिप अगियन जे फ्रान्स/यूके या 2 देशांशी निगडीत आहेत आणि पीटर हॉविट हे कॅनडाचे आहेत. या तिघांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. या पुरस्काराचे कारण आहे नवनिर्मितीवर आधारित आर्थिक विकासाचे स्पष्टीकरण दिल्याबद्दल. जोएल मोकिर यांना कशाबद्दल भेटलेला आहे, तर शाश्वत विकास हा नवीन सामान्य का बनला आहे याची कारणे शोधण्यासाठी मोकिर यांनी ऐतिहासिक स्रोतांचा वापर केला होता. तर फिलिप अगियन आणि पीटर हॉविट यांनी क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन म्हणजेच सृजनशील विध्वंस या संकल्पनेद्वारे सातत्यपूर्ण विकासाचे सिद्धांत मांडल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. जेव्हा एखादे नवीन आणि सुधारित उत्पादन बाजारामध्ये येते, तेव्हा जुनी उत्पादने विकणाऱ्या कंपन्या या तोट्यात जातात, याबाबत त्यांनी मत मांडलेले होते आणि यामुळेच त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार जोएल मोकिर, फिलिप अगियन आणि पीटर हॉविट. तर आपण एकंदरीतच 2025 हे संपूर्ण नोबेल पुरस्कार ज्या कोणांनाही भेटलेले आहेत त्याबद्दल माहिती पाहिलेली आहे. आता आपण नोबेल पुरस्कार याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. याची सुरुवात 1901 मध्ये झालेली होती. या पुरस्काराची रक्कम आहे 8 करोड. एकूण 6 क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र. अर्थशास्त्र या पुरस्काराची सुरुवात 1968 पासून झालेली आहे. सुरुवातीला हे पहिले 5 पुरस्कार दिले जातात, पण 1968 मध्ये अर्थशास्त्र नोबेल पुरस्काराला सुरुवात स्वीडिश बँकेच्या 300व्या वर्धापन दिनानिमित्त सुरुवात करण्यात आलेली होती. त्यानंतर हा नोबेल पुरस्कार 6 घटकांसाठी देण्यात येण्याची सुरुवात झाली. सर्व पुरस्कार हे स्टॉकहोम म्हणजे जी स्वीडनची राजधानी आहे येथून दिले जातात, परंतु फक्त शांततेचा जो पुरस्कार आहे तो ओस्लो जी नॉर्वेची राजधानी आहे या ठिकाणाहून दिला जातो. ऑक्टोबर महिन्यात विजेत्यांची नावे घोषणा केली जातात, तर 10 डिसेंबरला हा पुरस्कार देण्यात येतो. एकूण 5 जणांना 2 वेळा नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये मॅडम क्युरी या एकमेव महिला आहेत ज्यांना 2 वेळा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. 1903 मध्ये फिजिक्ससाठी रेडिओ ॲक्टिव्हिटी या घटकामध्ये, तर 1911 मध्ये केमिस्ट्रीमध्ये रेडियम या घटकासाठी पुरस्कार त्यांना भेटलेला होता. 1974 पासून मरणोत्तर नोबेल पुरस्कार कोणालाही दिला जात नाही. सर्वात जास्त वयाचे विजेते आहेत जॉन गुडइनफ जे 93 वर्षाचे, केमिस्ट्रीमध्ये त्यांना पुरस्कार भेटलेला होता. तर सर्वात कमी वयाचे विजेते होते मलाला युसुफजाई ज्या 16 वर्षाच्या होत्या, त्यांना शांतता या घटकामध्ये पुरस्कार भेटलेला होता. रेड क्रॉस सोसायटीला 3 वेळा नोबेल शांतता पुरस्कार भेटलेला आहे. 1917, 1944 आणि 1963 मध्ये. महात्मा गांधी यांना एकूण 5 वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झाले होते. 1937, 1938, 1939, 1947 आणि 1948 या वर्षी, परंतु त्यांना नोबेल पुरस्कार भेटू शकला नव्हता. आता आपण थोडक्यात नोबेल पुरस्कार विजेते भारतीय कोण कोण आहेत याबद्दल माहिती पाहूया. सगळ्यात पहिले आहेत साहित्य या क्षेत्रामध्ये रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये, भौतिकशास्त्र या क्षेत्रामध्ये सी.व्ही. रमन यांना 1930 मध्ये, औषध या क्षेत्रामध्ये हरगोविंद खुराना यांना 1968 मध्ये, शांतता या क्षेत्रामध्ये मदर तेरेसा यांना 1979 मध्ये, भौतिकशास्त्र या क्षेत्रामध्ये सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना 1983 मध्ये, अर्थशास्त्र या घटकात अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये, रसायनशास्त्र या घटकामध्ये व्यंकटरमण रामकृष्णन यांना 2009 मध्ये, तर शांतता या घटकामध्ये कैलास सत्यार्थी यांना 2014 मध्ये पुरस्कार भेटलेला होता. तर अगदी अलीकडेच 2019 मध्ये अर्थशास्त्र या घटकामध्ये अभिजित बॅनर्जी यांना पुरस्कार भेटण्यात आलेला होता.
तर हे संपूर्ण नोबेल पुरस्कार विजेते हे भारतीय आहेत आणि आपल्याला याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत 2025 चे जे कोणतेही नोबेल पुरस्कार आहेत, याबद्दलचा विशेष डेडिकेटिव्ह व्हिडिओ हा आपण ऑलरेडी शेअर केलेला आहे. तो वर तुम्हाला आय हे बटन दिसत असेल, त्यावर जर तुम्ही क्लिक केलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला तो व्हिडिओ नक्की भेटून जाईल. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्या संबंधीचा व्हिडिओ हा तुम्हाला नक्कीच भेटून जाईल. आता आपण ज्ञानपीठ या पुरस्काराकडे वळूया. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हा नुकताच जाहीर झालेला होता. प्रसिद्ध हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ल यांना 22 मार्च 2025 रोजी भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान असलेला 59वा ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी म्हणून घोषित करण्यात आले होते. हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे छत्तीसगडमधील ते पहिलेच लेखक ठरले होते. ते ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले हिंदी भाषेतील 12वे लेखक आहेत. शुक्ला यांना त्यांच्या दीवार में एक खिडकी रहती थी या पुस्तकासाठी 1999 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला होता. त्यांच्या इतर उल्लेखनीय पुस्तकामध्ये नौकर की कमीज जे 1979 मध्ये आणि सब कुछ होना बच्चा रहेगा 1992 मध्ये या कविता संग्रहाचा समावेश होतो. त्यांना 2 वर्षांपूर्वी एका प्रतिष्ठित अशा साहित्यातील पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते आणि नुकतेच दुर्दैवाने काही दिवसांपूर्वीच म्हणजे डिसेंबरमध्येच त्यांचे दुःखद निधन देखील झालेले आहे. त्यामुळे आपल्याला आगामी काळामध्ये परीक्षेमध्ये याबाबतचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ल. आपल्याला माहितीच आहे की परीक्षेमध्ये आपल्याला त्यांच्या कोणत्या साहित्यासाठी, ते कोणत्या भाषेसाठी आणि कितवा ज्ञानपीठ पुरस्कार अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. आता एकंदरीतच ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल माहिती पाहूया. भारतीय ज्ञानपीठ या संस्थेमार्फत दिला जाणारा हा सर्वात जुना आणि सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार आहे. या ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना 1961 मध्ये झालेली होती, परंतु याची सुरुवात मात्र 1965 पासून झालेली आहे. पहिला पुरस्कार हा गोविंद शंकर कुरूप जे मल्याळम भाषेतील आहेत त्यांना भेटलेला होता. सध्यासाठीचे याचे स्वरूप आहे 11 लाख रुपये, सरस्वती प्रतिमा आणि सन्मानपत्र. पहिली महिला विजेती यामध्ये ठरल्या होत्या 1976 साली आशापूर्णा देवी. हा पुरस्कार देखील मरणोत्तर दिला जात नाही. सध्यासाठी हिंदी भाषेला सर्वाधिक 12 वेळा हा पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे आणि यामध्ये विशेष बाब म्हणजेच सिंधी या भाषेला अजून एकदाही ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला नाहीये. भारतीय संविधानातील 8व्या परिशिष्टातील 22 भाषा आणि इंग्रजी भाषेमध्ये लेखन करणाऱ्या भारतीय नागरिकाला हा पुरस्कार देण्यात येतो. तर लक्षात घ्या, आता 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रसिद्ध हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ल यांना नुकताच जाहीर झालेला आहे आणि नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांचे निधन देखील झालेले आहे. आता मागील काही विजेते आपल्याला जोड्या लावायला विचारले जाऊ शकतात. तर 54वा ज्ञानपीठ पुरस्कार हा 2018 मध्ये अमिताव घोष यांना इंग्रजी या साहित्य या भाषेसाठी दिला. 55वा ज्ञानपीठ पुरस्कार 2019 मध्ये अक्कीथम नंबुथिरी यांना मल्याळम या भाषेसाठी. 56वा 2021 मध्ये नीलमणी फुकन यांना आसामी या भाषेसाठी. 57वा 2022चा दामोदर मावजो यांना कोकणी या भाषेसाठी. 58वा 2023चा गुलजार व जगद्गुरू रामभद्राचार्य यांना उर्दू व संस्कृत या 2 भाषेसाठी. तर आता 59वा हा आपल्याला पुरस्कार विनोद कुमार शुक्ल यांना हिंदी या भाषेसाठी देण्यात आलेला आहे. यातील मराठीचे विजेते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर मराठीमध्ये एकूण 4 जणांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे. त्यातील 10वा ज्ञानपीठ 1974चा विष्णू सखाराम खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी भेटला. 23वा ज्ञानपीठ पुरस्कार 1987 मध्ये विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे वि. वा. शिरवाडकर यांना विशाखा या काव्यसंग्रहासाठी भेटला होता. 39वा ज्ञानपीठ पुरस्कार 2003चा गोविंद विनायक करंदीकर यांना अष्टदर्शने काव्यसंग्रह यासाठी भेटलेला होता. तर 50वा ज्ञानपीठ पुरस्कार 2014 सालचा भालचंद्र नेमाडे यांना हिंदू या कादंबरीसाठी भेटला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते ज्ञानपीठचे पुरस्कार. आता आपण पुढच्या साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल आता जाणून घेऊया. साहित्य अकादमी पुरस्कार 2024 याची घोषणा 18 डिसेंबर 2024 या दिवशी करण्यात आली. गेल्या 5 वर्षातील म्हणजेच 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2022 यामध्ये प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांना हे पुरस्कार देण्यात येतात. मराठी भाषेतील 2024 चे विजेते आहेत सुधीर रसाळ. त्यांच्या विंदांचे गद्यरूप या समीक्षणात्मक पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. राजहंस प्रकाशन सलग 3ऱ्या वर्षी या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये ते मराठी विभागाचे प्रमुख म्हणून काम केलेले आहे. मराठीसाठीच्या निवड समितीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके, हरिश्चंद्र थोरात व विद्या देवधर यांचा समावेश होता आणि यांच्या टीमनेच विजेते सुधीर रसाळ यांच्या विंध्यांचे गद्यरूप या समीक्षणात्मक पुस्तकाची निवड केलेली आहे. साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल आता थोडक्यात माहिती पाहूया. या पुरस्काराची स्थापना 1954 मध्ये
झाली होती, तर सुरुवात मात्र 1955 मध्ये झालेली आहे. या साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप आहे ₹1,00,000, ताम्रपट आणि सन्मानचिन्ह. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टातील 22 भाषा प्लस राजस्थानी आणि इंग्रजी अशा एकूण 24 भाषांसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. अकादमीकडून देण्यात येणाऱ्या ताम्रपटाची निर्मिती प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांनी केलेली आहे. या साहित्य अकादमी पुरस्काराचे एकूण 4 प्रकार आहेत. यामध्ये सगळ्यात पहिला साहित्य अकादमी पुरस्कार प्रौढ वाचकांसाठी, दुसरा युवा पुरस्कार जो 35 वर्षांखालील लेखकांसाठी दिला जातो, बाल साहित्य पुरस्कार हा मुलांसाठीचे साहित्य या घटकामध्ये दिला जातो आणि चौथा आहे अनुवाद पुरस्कार जो भाषांतर क्षेत्रातले योगदानासाठी दिला जातो. यातील पहिले मराठी विजेते ठरलेले होते लक्ष्मण शास्त्री जोशी, ज्यांना 1955 मध्ये पुरस्कार भेटलेला होता. साहित्य अकादमी पुरस्कार 2024 चे एकंदरीतच जे कोणीही विजेते आहेत, हे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. हे सगळे तुम्हाला आपल्याला जोड्या लावण्यासाठी विचारले जाऊ शकतात. त्यामुळे यामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण हे रिसेंटचे विजेते आहेत. हे स्क्रीनवर आहेत. ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही वाचू शकता. आता मागील काही मराठीतील विजेते आहेत, जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा यामध्ये आपल्याला जोड्या लावायला विचारले जाऊ शकतात. तर सगळ्यात अगोदर 2020 मध्ये नंदा खरे यांना कादंबरी उद्या यासाठी पुरस्कार भेटला होता. 2021 मध्ये किरण गुरव यांना कवडीची पिशवी या कथासंग्रहासाठी पुरस्कार भेटला होता. 2022 मध्ये प्रवीण दशरथ बांदेकर यांना कादंबरी उजव्या यासाठी पुरस्कार भेटला होता. 2023 मध्ये कृष्णात खोत यांना कादंबरी रणंगण यासाठी पुरस्कार भेटला होता. तर 2024 मध्ये सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप यासाठी समीक्षा ग्रंथासाठी पुरस्कार भेटला होता. लक्षात घ्या, 2024 सुधीर रसाळ यांना जो पुरस्कार भेटला आहे, हा समीक्षा ग्रंथासाठी भेटलेला आहे. आपल्याला एखादा ग्रंथ हा समीक्षा ग्रंथ आहे, काव्यग्रंथ आहे का कथासंग्रह आहे की कादंबरी आहे, अशा पद्धतीचा प्रश्न देखील विचारण्यात येऊ शकतो. कारण अशा पद्धतीचा ऑलरेडी MPSCने पुरस्कार चुकवलेला आहे आणि अशा पद्धतीच्या छोट्या-छोट्या बिट्स देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2024. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाने 7 मार्च 2025 रोजी अनुवाद पुरस्कारांसाठी 22 भाषेतील विजेत्यांना नावांना मान्यता दिली. हा पुरस्कार मागील गेल्या 5 वर्षांमध्ये म्हणजेच 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांना लागू आहे. यातील मराठीचे विजेते आहेत सुदर्शन आठवले यांच्या द द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड या पुस्तकासाठी त्यांना भेटलेला आहे. त्यांनी गुरुचरण दास लिखित इंग्रजीतील द डिफिकल्ट ऑफ बीइंग गुड या साहित्यिक समीक्षेचा मराठी अनुवाद केलेला होता आणि याच अनुवादासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार 2024 चा अनुवाद पुरस्कार भेटलेला आहे. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. अन्य प्रमुख भाषेतील विजेते आहेत हिंदीमध्ये मदन सोनी, इंग्रजीमध्ये अनिसूर रहमान, तर कोकणीसाठीचे आहेत मिलिंद महामाल. थोडक्यात या पुरस्काराबद्दल माहिती म्हणजे हा पुरस्कार देखील 24 भाषांसाठी दिला जातो. या पुरस्काराची स्थापना 1989 मध्ये झालेली आहे. याचे स्वरूप आहे ₹50,000 रोख व मानचिन्ह. पहिले मराठी विजेते आहेत 1989 मध्ये उमा कुलकर्णी यांना वंशवृक्षासाठी, तर 2023 मध्ये अभय सदावर्ते यांना ब्राह्मोस एका अज्ञात संशोधन यात्रेची यशोगाथा यासाठी हा पुरस्कार भेटण्यात आलेला होता. साहित्य अकादमी युवा पुरस्कार. साहित्य अकादमी युवा पुरस्काराचे मराठीतील विजेते आहेत प्रदीप कोकरे, जे कोल्हापूर या ठिकाणचे आहेत. त्यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी हा पुरस्कार भेटलेला आहे. मुंबईतील मंथन बचानी यांना पांदियाडो या कविता संग्रहासाठी सिंधी भाषेतील युवा पुरस्कार मिळाला. तर इंग्रजीमध्ये अद्वैत कोठारी यांना सिद्धार्था द बॉय हू बिकेम द बुद्धा या पुस्तकासाठी भेटलेला आहे. हिंदीमध्ये पार्वती तिर्की यांच्या फिर उगना या कादंबरीसाठी, तर कोकणी या भाषेतील ग्लेनिस डायस यांना गावगाथा या पुस्तकासाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार भेटलेला आहे. या पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती पाहू. 24 प्रमुख भाषांमध्ये हा दिला जातो. याची स्थापना 2011 मध्ये केलेली आहे. याचे स्वरूप आहे ताम्रपट व ₹50,000 रोख. 35 वर्षाखालील लेखकाला हा पुरस्कार देण्यात येतो. मागील काही विजेते आपण थोडक्यात जाणून घेऊया. 2021 मध्ये काळे करडे स्ट्रोक्स प्रणव सखदेव. 2022 मध्ये मी संदर्भ पोखरतोय पवन नालट. 2023 मध्ये स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना विशाखा विश्वनाथ. तर 2024 मध्ये उसवन या देवीदास सौदागर यांना हा पुरस्कार भेटलेला होता. तर आता यावर्षीचा हा मराठीतील विजेते आहेत प्रदीप कोकरे, खोल खोल दुष्काळ डोळे यांसाठी हा पुरस्कार भेटलेला आहे. साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार. साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार यातील मराठी विजेते आहेत डॉक्टर सुरेश सावंत.
यांच्या आभाळमाया या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार भेटलेला आहे. इंग्रजीमधील पुरस्कार नितीन कुशलप्पा यांच्या दक्षिण साऊथ इंडियन मिथ्स अँड फेबल्स रिटोल्ड यासाठी पुरस्कार भेटलेला आहे. हिंदी भाषेचा सुशील शुक्ला यांच्या 1/12 या पुस्तकासाठी भेटलेला आहे. तर कोकणी या भाषेतील नैना अडारकर यांच्या बेलाबाईचो शंकर आणि हायर कान्यो या पुस्तकासाठी हा पुरस्कार भेटलेला आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे मराठीतील विजेते आहेत डॉक्टर सुरेश सावंत. कविता संग्रह आहे आभाळमाया. तर हे चारही पुरस्कार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता बाल साहित्याचा जो पुरस्कार आहे साहित्य अकादमीचा त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. हा देखील 24 प्रमुख भाषांमध्ये दिला जातो. स्थापना 2010 मध्ये झालेली आहे. याचे स्वरूप आहे ताम्रपट आणि ₹50,000 रोख. मागील काही विजेते पाहूया. 2021 मध्ये जोकर बनला किंगमेकर संजय वाघ यांना देण्यात आलेला होता. 2022 मध्ये पियूची वही या कादंबरीसाठी डॉक्टर संगीता बर्वे. 2023 मध्ये छंद देई आनंद या एकनाथ आव्हाड यांच्या पुस्तकासाठी. तर 2024 मध्ये समशेर आणि भूतबंगला या भारत सासने यांच्या पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता. आता एकंदरीतच साहित्य अकादमीचे चारही पुरस्कार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर साहित्य अकादमीचा जो ओरिजिनल पुरस्कार होता, ओरिजिनल म्हणण्यापेक्षा जो प्रौढ वाचकांसाठी देण्यात येतो, तो पुरस्कार मराठीतील मराठीत म्हणण्यापेक्षा आपल्याला जो ह्या वर्षीचा जो मराठीचा पुरस्कार आहे, हा सुधीर रसाळ यांचे विंदांचे गद्यरूप या समीक्षणात्मक पुस्तकासाठी देण्यात आलेला आहे. तर त्यानंतर जो अनुवाद यासाठीचा पुरस्कार आहे, तो मराठीतील विजेते आहेत सुदर्शन आठवले यांच्या द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड या पुस्तकासाठी. तर यातील युवा पुरस्कार जो आहे, तो प्रदीप कोकरे यांना खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी. तर बाल साहित्याचा जो पुरस्कार आहे, त्यातील मराठीतील विजेते आहेत डॉक्टर सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या कविता संग्रहासाठी. तर हे चारही साहित्य अकादमीचे पुरस्कार जे आहेत, ते आपल्याला जोड्या लावायला विचारण्यात येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला हे संपूर्ण पुरस्कार माहिती असणं गरजेचं आहे. यानंतरचा आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 चा लेखिका, विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या बानू मुश्ताक यांच्या हर्ट लॅम्प या लघुकथा संग्रहाला हा पुरस्कार भेटण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, भारतातील कोणत्यातरी लेखिकेला हा पुरस्कार भेटलेला आहे. त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये याबाबतचा प्रश्न 100% विचारण्यात येऊ शकतो. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार या लेखिका, विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ता बानू मुश्ताक यांच्या हर्ट लॅम्प या पुस्तकासाठी मिळालेला आहे. कन्नड भाषेतील पुस्तकाला मिळालेला हा पहिलाच बुकर पुरस्कार आहे. दीपा भास्ती यांनी मूळ कन्नड पुस्तकाचा इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला होता. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या बानू मुश्ताक या दुसऱ्या भारतीय ठरलेल्या आहेत. यापूर्वी 2022 मध्ये डेझी रॉकवेल यांनी अनुवादित केलेल्या टॉम्ब ऑफ सँड या पुस्तकासाठी गीतांजली श्री यांनी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकला होता. तर दीपा भास्ती हा पुरस्कार जिंकणाऱ्या आता पहिल्या भारतीय अनुवादक ठरलेल्या आहेत. कारण 2022 मध्ये जो भारतीय कादंबरी होती टॉम्ब ऑफ सँड याचा जो अनुवाद होता हा डेझी रॉकवेल या या लेखिकेने केला होता. परंतु जे हर्ट लॅम्प हे जे पुस्तक आहे, याचा अनुवाद मात्र भारतीयच दीपा भास्ती यांनी केलेला आहे. तर लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा 2025 चा पुरस्कार हा आता कन्नड भाषेतील पुस्तकाला मिळालेला आहे. कन्नड भाषेतील पुस्तकाचा जो अनुवाद आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे हर्ट लॅम्प. त्याच्या मूळ लेखिका आहेत बानू मुश्ताक आणि जो अनुवाद आहे, हा मात्र केलेला आहे दीपा भास्ती यांनी. बानू मुश्ताक यांचा थोडक्यात अल्पपरिचय पाहूया. 1948 मध्ये त्या कर्नाटकातील हसन येथे एका मुस्लिम कुटुंबात त्यांचा जन्म झालेला होता. लंकेश पत्रिके या वृत्तपत्रात त्यांनी पत्रकार म्हणून काम केले. बेंगळुरूमध्ये त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये काम केले. त्यांना कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कार आणि दान चिंतामणी अतिमब्बे पुरस्कार देखील मिळालेले आहेत. 2024 मध्ये त्यांना पेन ट्रान्सलेशनचा पुरस्कार देखील मिळालेला होता. त्यानंतर बुकर पुरस्कार. हंगेरीचे लेखक डेव्हिड सॉलॉय यांच्या फ्लेश या कादंबरीला यंदाचा म्हणजे 2025 चा बुकर पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. बुकर पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. सॉलॉय यांना तब्बल 2 दशकानंतर ही 6वी कादंबरी लिहिलेली असून ते यापूर्वी ऑल दॅट मॅन इज या कादंबरीसाठी 2016 मध्ये बुकरच्या लघु यादीमध्ये ते होते. परंतु यावर्षी त्यांना आता बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. लक्षात घ्या, हंगेरी या देशाचे लेखक डेव्हिड सॉलॉय यांच्या कादंबरीचे नाव आहे फ्लेश. विशेष म्हणजे बुकर पुरस्काराच्या 55 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हंगेरीमधील लेखकाने हा सन्मान पटकावलेला आहे. नुकतेच नोबेल विजेते ठरलेल्या हंगेरीचे लाझ्लो क्रास्नहोर्काय यांच्यानंतर हा देश पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे. सॉलॉय यांना 50,000 पाऊंडाचे पारितोषिक मिळणार असून त्यांच्या या कादंबरीत आजच्या युरोपमधील सांस्कृतिक आणि आर्थिक दोघांचे प्रभावी चित्रण दिसत आहे. फ्लेश याचा अर्थ होतो मानवी शरीर, भावना आणि अस्तित्वाच्या शोधाची विलक्षण कथा.
आता एकंदरीतच आपण साहित्याचे जे काही पुरस्कार पाहिले आहेत, त्याबद्दल एकदा थोडक्यात जाणून घेऊया. साहित्य अकादमी हा जो पुरस्कार आहे, हा 24 भाषांमध्ये दिला जातो. 22 ज्या आपल्या राज्यघटनेमध्ये नमूद असलेल्या भाषा आहेत, त्या 22 आणि त्यामध्ये इंग्रजी आणि राजस्थानी या 2 भाषा ॲड करून अशा 24 भाषांमध्ये दिला जातो आणि हा मागील 5 वर्षांतील साहित्यावर डिपेंड असतो. त्यानंतर ज्ञानपीठ हा मात्र 23 भाषांसाठी दिला जातो. पुन्हा एकदा 22 या राज्यघटनेतील नमूद भाषा आणि इंग्रजी यामध्ये राजस्थानी या भाषेला त्या ठिकाणी देण्यात येत नाही. सरस्वती सन्मान हा फक्त 22 भाषांमध्ये दिला जातो आणि हा म्हणजे 22 भाषा ज्या 8व्या अनुसूचीमध्ये नमूद आहेत, त्या 22 भाषा त्याच 22 भाषेसाठी सरस्वती सन्मान दिला जातो आणि मागील 10 वर्षांसाठीचा जे काही साहित्य आहे, ते यासाठी कन्सिडर केले जाते. व्यास सन्मान हा फक्त हिंदी या भाषेसाठी दिला जातो आणि हे देखील मागील 10 वर्षातील साहित्य घेतले जाते. आंतरराष्ट्रीय बुकर हा पुरस्कार इतर भाषेतून इंग्रजीमध्ये भाषांतरित केलेल्या जे कोणतेही साहित्य आहे त्यासाठी दिला जातो आणि फक्त ट्रान्सलेट केलेलेच नाही, तर ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित केलेले देखील हे असायला हवे. आणि सर्वात शेवटीचे म्हणजे बुकर पुरस्कार हा फक्त इंग्रजी या भाषेसाठी दिला जातो आणि हे इंग्रजी साहित्य जे ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेले असायला हवे. तर हे पुरस्कार आणि त्याची भाषा याबद्दल देखील आपल्याला प्रश्न जर विचारण्यात आला, तर आपल्याला तो देखील टॅकल करता यायला हवा. त्यानंतर आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना सन्मान करण्यात आलेला आहे. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना वयाच्या 100व्या वर्षी हा पुरस्कार मिळालेला होता. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 या दिवशी धुळे या जिल्ह्यामध्ये झालेला होता आणि नुकतेच त्यांचे देखील दुर्दैवाने डिसेंबरमध्येच त्यांचे निधन झालेले आहे. गुजरातमधील गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी जे अ, जगातील सर्वात उंच पुतळा कन्सिडर केला जातो. हा जगातील सर्वात उंच पुतळा हा देखील त्यांनीच बनवलेला आहे. त्याची उंची आहे 182 मीटर. तसेच अयोध्येच्या राम मंदिरातील अनेक उत्कृष्ट मूर्ती स्थापित करण्यात आलेल्या आहेत. तेथील जटायूची मूर्ती त्यांनीच बनवलेली आहे. त्यांनी महात्मा गांधीचे सर्वाधिक पुतळे बनवलेले आहेत. आपल्या संसदेच्या प्रांगणातील जो महात्मा गांधीचा फेमस पुतळा आहे, तो देखील त्यांनीच बनवलेला आहे. त्यांना पद्मश्री 1999 मध्ये, टागोर संस्कृती पुरस्कार 2016 मध्ये, तर पद्मभूषण 2016 मध्ये पुरस्कार मिळालेला आहे. आणि आता त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. महाराष्ट्र सरकारचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, सामाजिक कार्य, पत्रकारिता, सार्वजनिक प्रशासन, आरोग्य सेवा या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराची स्थापना 1995 मध्ये ज्यावेळी मनोहर जोशी शिवसेनेचे जे मुख्यमंत्री होते, त्यावेळी हा पुरस्काराची स्थापना करण्यात आलेली होती. याचे सध्याचे स्वरूप आहे 25 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक. यातील पहिले विजेते आहेत पु. ल. देशपांडे, ज्यांना 1996 मध्ये साहित्य या क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता. मागील काही महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल माहिती पाहूया. 2021 मध्ये आशा भोसले, 2022 मध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी, 2023 मध्ये अशोक सराफ, 2024 मध्ये राम सुतार. आपल्याला पुन्हा एकदा जोड्या लावण्यासाठी या पुरस्कारावर आधारित प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. आतापर्यंत एकूण 4 महिलांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. यातील पहिल्या आहेत लता मंगेशकर, दुसऱ्या राणी बंग, तिसऱ्या आहेत सुलोचना लाटकर आणि चौथ्या आहेत आशा भोसले. तर लक्षात घ्या, महाराष्ट्र भूषण पुरस्कार अतिशय चर्चेमध्ये असलेला आणि महत्त्वाचा असा पुरस्कार आहे. याबाबत आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. आता राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांना जाहीर झालेला आहे. एकूण 24 शास्त्रज्ञांना राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले असून त्यामध्ये मुंबईचे डॉक्टर अनिरुद्ध पंडित आणि पुण्याचे डॉक्टर सुहृद मोरे यांचाही समावेश आहे. 2025 साठीच्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांची घोषणा ही केंद्र सरकारमार्फत 25 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आलेली होती. यामध्ये अरोमा मिशन CSIR जे आहेत यांना कृषी विज्ञान यांना विज्ञान टीम पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार हा 4 प्रवर्गामध्ये दिला जातो. ते 4 प्रवर्ग म्हणजे विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा शांतीस्वरूप भटनागर, विज्ञान टीम. तर या 4 प्रवर्गामध्ये राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार दिला जातो. लक्षात घ्या, पहिला विज्ञान रत्न जो पुरस्कार जो मागील वर्षी स्थापन झालेला होता, तो पहिला विज्ञान रत्न पुरस्कार हा गोविंदराज पद्मनाभन यांना देण्यात आलेला होता. तर दुसरा विज्ञान रत्न पुरस्कार हा मरणोत्तर जयंत नारळीकर यांना देण्यात आलेला आहे. विज्ञान रत्न हा पुरस्कार सर्वोच्च जीवनगौरव पुरस्कार आहे. तर विज्ञान श्री पुरस्कार हा संशोधन क्षेत्रातील भरीव योगदानासाठी देण्यात येतो. शांतीस्वरूप भटनागर विज्ञान युवा पुरस्कार हा तरुण शास्त्रज्ञांना उल्लेखनीय संशोधनासाठी देण्यात येतो. तर विज्ञान टीम हा सामूहिक प्रयत्नातून विशेष कामगिरी केलेल्यांसाठी देण्यात येतो. पुढचा पुरस्कार आहे जागतिक अन्न पुरस्कार.
जागतिक अन्न पुरस्कार 2025 याच्या विजेते आहेत मारियांगेला हंगरिया, ज्या ब्राझील या देशातील आहेत. हा पुरस्कार 13 मे 2025 या दिवशी जाहीर करण्यात आला. मायक्रोबायोलॉजिस्ट असलेल्या हंगरिया या 40 वर्षांपासून जैविक बियाणे आणि माती उपचारांबरोबर संशोधन करीत आहेत. बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे BNF आणि रासायनिक खतांचा वापर कमी करणारे सूक्ष्मजीव तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. या पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. जागतिक अन्न पुरस्काराच्या निवड समितीच्या अध्यक्षा होत्या गेबिसा एजेता. याचे स्वरूप आहे $5,00,000. याची संस्था आहे वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशन आयोवा आणि संस्थापक आहेत नॉर्मन बोरलॉग. यात पहिला पुरस्कार जो आहे हा MS स्वामीनाथन यांना 1987 साली सन्मानित करण्यात आलेले होते. कारण या पुरस्काराची स्थापनाच 1986 मध्ये झाली होती आणि ते पहिला पुरस्कार 1987 मध्ये डॉक्टर MS स्वामीनाथन यांना देण्यात आलेला होता आणि यामध्ये एकूण विजेते आहेत 55. पुढचा आहे शौर्य पुरस्कार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 22 मे 2025 रोजी राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित समारंभामध्ये 6 कीर्तीचक्र तर 33 शौर्य चक्र प्रदान केलेले आहेत. यामध्ये 4 कीर्तीचक्र आणि 7 शौर्य चक्र पदके ही मरणोत्तर आहेत. यामध्ये कीर्तीचक्र कोणाकोणाला भेटलेले ते देखील पाहूया. रविकुमार रायफलमन मरणोत्तर, मनप्रीत सिंग कर्नल मरणोत्तर, हिमन्यू मुजम्मिल भट उपअधीक्षक मरणोत्तर, दिलवार खान नाईक मरणोत्तर, मल्लराम गोपाल नायडू मराठा लाईट इन्फंट्रीचे मेजर, मंजित पंजाब रेजिमेंटचे मेजर. हे सर्व जे 6 जण आहेत यांना कीर्तीचक्र पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहेत. तर लक्षात घ्या शौर्य पुरस्कार जे आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि यामध्ये 2 गट पडतात. युद्धाच्या काळातील शौर्य पुरस्कार कोणकोणते आहेत तर परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीरचक्र. तर शांततेच्या काळातील शौर्य पुरस्कार आहेत अशोक चक्र, कीर्तीचक्र आणि शौर्य चक्र. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 हा पुरस्कार चिलीच्या माजी अध्यक्षा मिशेल बॅचलेट यांना देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार त्यांना लैंगिक समानता, मानवाधिकार, लोकशाही आणि विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी देण्यात येतो. मिशेल बॅचलेट या चिलीच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. या पुरस्काराची रक्कम आहे 25 लाख. या पुरस्काराची स्थापना 1986 या वर्षी करण्यात आली. दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. हा 37वा पुरस्कार आहे. 2023चा पुरस्कार हा 2 जणांना देण्यात आलेला होता. अली अब्बू अवाद जे पॅलेस्टाईनचे आहेत, तर डॅनियल बॅरेनबोइम जे अर्जेंटिनाचे आहेत. WHO मेंटल हेल्थ अवॉर्ड. WHO मेंटल हेल्थ अवॉर्ड 2025 हा सायमा वाजेद यांना देण्यात आलेला आहे. हा अवॉर्ड कोणासाठी देण्यात येतो तर मानसिक आरोग्य व ऑटिझम क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी देण्यात येतो. तर धोरण निर्मितीपासून ते जागरूकता व डिजिटल उपाययोजना राबविण्यात अग्रणी भूमिका ज्यांनी केलेली आहे त्यांच्यासाठी हा देण्यात आलेला आहे. सायमा वाजेद कोण आहेत तर या WHO दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रीय क्षेत्रीय संचालिका आहेत. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये त्यांना 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. विशेष बाब म्हणजे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या त्या कन्या आहेत. या पुरस्काराचे महत्त्व म्हणजे WHO तर्फे जागतिक मानसिक आरोग्याच्या भविष्य घडविणाऱ्या नेतृत्वाची पावती यामार्फत होते. तर दक्षिण आशिया क्षेत्रामध्ये मानसिक आरोग्य धोरणासाठी आदर्श नेतृत्व याद्वारे स्थापित होते. तर लक्षात घ्या WHO मेंटल हेल्थ अवॉर्ड 2025 सायमा वाजेद यांना देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय जल पुरस्कार. तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये म्हणजे 2024च्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र हे राज्य अव्वल ठरलेले आहे. सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक आहे महाराष्ट्र, द्वितीय क्रमांक गुजरात, तर तृतीय क्रमांक आहे हरियाणा. स्थानिक स्वराज्य संस्था गटामध्ये प्रथम पुरस्कार भेटलेला आहे नवी मुंबई महानगरपालिका. तर पाणी वापर संस्था गटामध्ये द्वितीय क्रमांक भेटलेला आहे नाशिक जिल्ह्यातील कानिफनाथ संस्था. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या हा 2025चा नितीन गडकरी यांना भेटण्यात आलेला आहे. 23 जुलै 2025 या दिवशी ही घोषणा करण्यात आली. तर 1 ऑगस्ट 2025 रोजी हेच वितरण करण्यात आलेलं. लोकमान्य टिळकांची 105वी पुण्यतिथी होती. त्या दिवशी नितीन गडकरी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. गडकरी या पुरस्काराचे 43वे मानकरी ठरलेले आहेत. या पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. याची स्थापना 1 ऑगस्ट 1983 रोजी करण्यात आली. देणारी संस्था आहे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणे. स्वरूप आहे ₹1,00,000 स्मृतिचिन्ह आणि मानपत्र. पहिले विजेते आहेत SM जोशी. आता मागील काही विजेते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 39वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा 2021 सालचा सायरस पुनावाला, 40वा 2022चा डॉक्टर टेसी थॉमस यांना, 41वा 2023चा नरेंद्र मोदी यांना, तर 42वा 2024चा सुधा मूर्ती यांना, आता 43वा 2025चा
नितीन गडकरी यांना देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सांस्कृतिक विभाग पुरस्कार. महाराष्ट्र सांस्कृतिक विभाग पुरस्कार राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागामार्फत हे देण्यात आलेले आहेत. यामध्ये पुरस्कार विजेत्यांची यादी आहे. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार महेश मांजरेकर 10,00,000 रुपये. चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान मुक्ता बर्वे 6,00,000 रुपये. स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार अनुपम खेर. स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार काजोल देवगन. तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा भीमराव पांचाळे जे गझल गायक आहेत यांना देण्यात आलेला आहे. राजर्षी शाहू महाराज पुरस्कार. 39वा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार 2025 हा डॉक्टर जब्बार पटेल हे यांना देण्यात आलेला आहे. देणारी संस्था आहे राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर. याची सुरुवात करण्यात आली होती 1984 या साली. याचे स्वरूप आहे 1,00,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र. पहिला पुरस्कार हा भाई माधवराव बागल यांना देण्यात आलेला होता. समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो. तर लक्षात घ्या 39वा राजर्षी शाहू पुरस्कार विजेते आहेत डॉक्टर जब्बार पटेल. मागील काही विजेत्यांबद्दल माहिती पाहूया. 35वा 2020चा तात्याराव लहाने. 36वा 2022चा डॉक्टर जनार्दन वाघमारे. 37वा 2023चा डॉक्टर अभय बंग, डॉक्टर राणी बंग. 38वा 2024चा पन्नालाल सुराणा. जनस्थान पुरस्कार. 18वा जनस्थान पुरस्कार 2025 हा कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येतो आणि 1 वर्षाआड हा पुरस्कार दिला जातो. तर यावर्षीचा 2025चा पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक व अभिनेते सतीश आळेकर यांना जाहीर झालेला आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी 10 मार्च 2025 रोजी नाशिक येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सतीश आळेकर यांना यापूर्वी संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1994, पद्मश्री पुरस्कार 2012 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. या पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. या पुरस्काराची संकल्पना ही वि. शिरवाडकर, ज्यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते, यांनी केलेली होती. याची सुरुवात 1991 मध्ये करण्यात आली. याचे स्वरूप आहे 1,00,000 रुपये आणि ब्रॉन्झची सूर्यमूर्ती आणि मानपत्र. पहिले विजेते होते विजय तेंडुलकर. मराठी साहित्यात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या साहित्यिकास हा पुरस्कार देण्यात येतो. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येतो आणि ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना यावर्षीचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. 10,00,000 रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. इतर काही पुरस्काराबद्दल माहिती पाहूया. श्री पु. भागवत पुरस्कार 2024 जो नामवंत प्रकाशन संस्थेसाठी दिला जातो, हा देण्यात आलेला आहे. ज्योत्स्ना प्रकाशन. डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 हा पुरस्कार डॉक्टर रमेश सीताराम सूर्यवंशी यांना देण्यात आलेला आहे. डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 संस्था हा पुरस्कार मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय यांना देण्यात आलेला आहे. तर मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार 2024 हा भीमाबाई जोंधळे यांना देण्यात आलेला आहे. आता आपण अतिशय महत्त्वाच्या पुरस्काराकडे वळणार आहोत. तो आहे ऑस्कर पुरस्कार. तर ऑस्कर पुरस्कार 2025 याची 97वी आवृत्ती आता समोर आलेली आहे. पुरस्कार देणारी संस्था आहे अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस. अनोरा या चित्रपटाने सर्वाधिक 5 पुरस्कार जिंकलेले आहेत. सर्वोत्तम चित्रपट आहे अनोरा. लक्षात घ्या यावर्षीचा आपल्याला 2025च्या संपूर्ण ऑस्कर पुरस्कार आपल्याला माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. यातील जे महत्त्वाचे आहेत हे या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. कारण पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला जोड्या लावण्यासाठी आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. तर ऑस्कर पुरस्कार 2025 सर्वोत्तम चित्रपट आहे अनोरा. सर्वोत्तम अभिनेता आहे एड्रियन ब्रॉडी द ब्रुटलिस्ट या चित्रपटासाठी. सर्वोत्तम अभिनेत्री मायकी मॅडिसन अनोरा या चित्रपटासाठी. सर्वोत्तम दिग्दर्शक शॉन बेकर अनोरा या चित्रपटासाठी. सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री झोई साल्डाना एमिलिया परेज या चित्रपटासाठी. तर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता कॅरन कल्किन ए रियल पेन या चित्रपटासाठी. सर्वोत्तम ॲनिमेटेड चित्रपट ठरलेला आहे फ्लो. पुढचा महत्त्वाचा पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. दादासाहेब फाळके पुरस्कार 2023चा जी काही घोषणा आहे ही 20 सप्टेंबर 2025 या दिवशी करण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयामार्फत ही घोषणा करण्यात आली. याचे वितरण 23 सप्टेंबर 2025 या दिवशी करण्यात आले. पुरस्कारार्थी आहेत मोहनलाल जे मल्याळम अभिनेते आहेत. मोहनलाल हे फाळके पुरस्कार विजेते असणारे दुसरे मल्याळी ठरलेले आहेत. पहिले मल्याळी होते अदूर गोपालकृष्ण 2004 सालचे. मोहनलाल यांचा अल्प परिचय थोडक्यात पाहूया. त्यांचे पूर्ण नाव आहे मोहनलाल विश्वनाथन. त्यांचा जन्म 21 मे 1960 या दिवशी करण्यात आला. त्यांचा पहिला चित्रपट होता थिरुनोत्तम जो 1978 मध्ये 1978 मध्ये शूट केलेला होता परंतु प्रदर्शित झालेला नव्हता.
त्यांचा पहिला प्रदर्शित चित्रपट ठरलेला होता मंजिल विरिंजा पुक्कल 1980 सालचा. त्यांनी तायक्वॉन्दो या खेळामध्ये मानक ब्लॅक बेल्ट देखील प्राप्त केलेला आहे. त्यांचे काही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणते आहेत त्याबद्दल माहिती पाहूया. सर्वोत्कृष्ट अभिनेता यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना वानप्रस्थम 1999 मध्ये आणि 1991 सालच्या भरतम या चित्रपटासाठी देण्यात आलेला होता. 2001 मध्ये त्यांना पद्मश्री तर 2019 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. फ्रान्समधील ऑड्रे ड्रेस आर्ट्स एट डेस लेट्रेस याचा सन्मान देखील 2012 मध्ये त्यांना मिळालेला होता. आता दादासाहेब फाळके पुरस्कार याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. भारतीय चित्रपट क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार गणला जातो. 1969 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली होती. जे दादासाहेब फाळके यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून समजले जाते. याचे स्वरूप होते 15 लाख रुपये रोख, सुवर्ण कमळ. प्रदान करणारी संस्था आहे चित्रपट महोत्सव संचालनालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय. पहिले विजेते आहेत देविका राणी 1970. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक धोंडीराम गोविंद फाळके, ज्यांना दादासाहेब फाळके या नावाने ओळखले जाते, यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने याची स्थापना करण्यात आलेली होती. मागील काही विजेतेवर आपण नजर फिरूया. 2020 मध्ये आशा पारेख, 2021 मध्ये वहिदा रहमान, 2022 मध्ये मिथुन चक्रवर्ती. तर आता 2023 चा जो पुरस्कार आहे हा मोहनलाल यांना भेटलेला आहे. लक्षात घ्या 2025 मध्ये जरी हा जाहीर झालेला असला तरी हा पुरस्कार मात्र 2023 सालचा आहे, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची 71वी आवृत्ती जी आता समोर आलेली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची स्थापना मात्र 1954 मध्ये करण्यात आलेली होती. यावर्षीचे 23 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी हे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आलेले होते. यामध्ये निवड समितीचे अध्यक्ष होते आशुतोष गोवारीकर. यामध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची जी काही यादी आहे हे आता थोडक्यात मी वाचतो. याबाबत पुन्हा एकदा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान जवान या चित्रपटासाठी, तर विक्रांत मेसी 12th फेल या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी हिला मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म 12th फेल. सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्म कठल. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट श्यामची आई. सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट नाळ 2. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पदार्पण आशिष बेंडे आत्मा पॅम्फलेट. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुदीप्त सोन द केरला स्टोरी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता विजय राघवन पुक्कलम. एम एस भास्कर पार्किंग. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ही जानकी बोडीवाला उर्वशी किंवा जानकी बोडीवाला वश या चित्रपटासाठी, तर उर्वशी ही उल्लो झोकू या चित्रपटासाठी. फिल्मफेअर पुरस्कार 2025. लापता लेडीजने सर्वाधिक 13 पुरस्कार फिल्मफेअरचे जिंकलेले आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट होता लापता लेडीज. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन किरण राव लापता लेडीज. सर्वोत्कृष्ट नायक प्रमुख भूमिकेमध्ये आहेत अभिषेक बच्चन आय वॉन्ट टू टॉक, कार्तिक आर्यन चंदू चॅम्पियन. दोघांनाही बरोबरीने हा पुरस्कार भेटलेला आहे. सर्वोत्कृष्ट नायिका प्रमुख भूमिका आहे आलिया भट्ट, जिला जिगरा या चित्रपटासाठी पुरस्कार भेटलेला आहे. विशेष सन्मान कोणाचा करण्यात आलेला होता, तर लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा झीनत अमान यांना, तर श्याम बेनेगल यांना मरणोपरांत हा पुरस्कार भेटण्यात आलेला आहे. तर आर डी बर्मन पुरस्कार नवोदित संगीत प्रतिभा हा पुरस्कार अचित ठक्कर यांना जिगरा या चित्रपटासाठी, तर मिसेस अँड मिसेस माही या चित्रपटासाठी देखील त्यांना देण्यात आलेला आहे. फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स. फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड 2024 हे नुकतेच जाहीर झालेले होते. यामध्ये प्रमुख पुरस्कार विजेते आहेत सर्वोत्कृष्ट मालिका रेल्वेमॅन. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक समीर सक्सेना आणि अमित गोलानी. सर्वोत्कृष्ट अभिनेता कॉमेडी राजकुमार राव गन अँड गुलाब. सर्वोत्कृष्ट अभिनेता ड्रामा गगन देव रियार स्कॅम 2003. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कॉमेडी गीतांजली कुलकर्णी गुल्लक सीझन 4. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा मनीषा कोइराला हिरामंडी. आयफा पुरस्कार. आयफा पुरस्कार 2025 याची 25वी आवृत्ती जाहीर झालेली आहे. यामध्ये देखील लापता लेडीज या चित्रपटाला सर्वाधिक 10 पुरस्कार मिळालेले आहेत. सर्वोत्तम चित्रपट लापता लेडीज. सर्वोत्तम अभिनेता कार्तिक आर्यन भूलभुलैया 3. सर्वोत्तम अभिनेत्री नीताशी गोयल लापता लेडीज. सर्वोत्तम दिग्दर्शन किरणराव लापता लेडीज. सर्वोत्तम अभिनेता रवी किशन लापता लेडीज. सर्वोत्तम अभिनेत्री जानकी बोडीवाला शैतान. भारतीय चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय कामगिरी राकेश रोशन. ग्रॅमी पुरस्कार. 67वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा 2025 हा देखील जाहीर झालेला होता. भारतीय अमेरिकन गायिका आणि उद्योजिका चंद्रिका टंडन यांना त्रिवेणी या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट न्यू एज एम्बियंट किंवा चॅट अल्बम श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. पेप्सिकोच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंदिरा नुई यांच्या चंद्रिका ही बहीण आहेत. चंद्रिका यांना 2009 मध्ये सोल कॉल साठी ग्रॅमी नामांकन मिळालेले होते. तर या
ग्रॅमी पुरस्कारातील महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे जो अल्बम ऑफ द इयर हा पुरस्कार आहे. बियॉन्से अँड केंड्रिक लमार यांना काउबॉय कार्टरसाठी हा पुरस्कार भेटण्यात आलेला होता. तर लक्षात घ्या 67वा ग्रॅमी पुरस्कार यामध्ये भारतीय अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना देखील पुरस्कार भेटला आहे आणि अल्बम ऑफ द इयर हा ठरलेला आहे काउबॉय कार्टर. याचे गायिका आहेत बियॉन्से आणि केंड्रिक लमार. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार. राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची घोषणा 2 जानेवारी 2025 या दिवशी करण्यात आलेली होती. याचे वितरण 17 जानेवारी 2025 या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. यासाठीचे संबंधित मंत्रालय आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. यामधील पहिला महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024. क्रीडा क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. याची सुरुवात 1991-92 मध्ये झालेली होती. याचे स्वरूप आहे 25 लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि पदक. मागील 4 वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. यातील पहिले विजेते आहेत 1992 साली विश्वनाथन आनंद. तर 2021 पूर्वीचे या पुरस्काराचे नाव होते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. आता या पुरस्काराला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने ओळखण्यात येते. लक्षात घ्या 2024 चे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेते आहेत. नेमबाजीमध्ये मनोज भाकर, बुद्धिबळमध्ये डी गुकेश, उंच उडीमध्ये प्रवीण कुमार, तर हॉकीमध्ये हरमनप्रीत सिंह. अर्जुन पुरस्कार 2024. लक्षात घ्या आताचे जे खेलरत्न पुरस्कार आहेत याबद्दल मी तुम्हाला सांगतो की जोड्या लावायला आपल्याला 100% याबाबत क्वेश्चन विचारण्यात येऊ शकतो. कारण हे खूप आधी जाहीर झालेले आहेत आणि त्यानंतर फार काही परीक्षा झालेल्या नव्हत्या. त्यामुळे आपल्याला आगामी काळामध्ये कंबाईन गट ब आणि गट क या दोन्ही परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. कारण जनरली कोणाला तरी एकालाच हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. परंतु 2024 मध्ये मात्र 4 जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नेमबाजीमध्ये मनोज भाकर, बुद्धिबळमध्ये डी गुकेश, उंच उडीमध्ये प्रवीण कुमार, तर हॉकीमध्ये हरमनप्रीत सिंह. अर्जुन पुरस्कार 2024. क्रीडा क्षेत्रातील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. मागील 4 वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. याची सुरुवात 1961 मध्ये करण्यात आली होती. तर याचे स्वरूप 15 लाख रुपये, अर्जुनाची मूर्ती आणि प्रशस्तीपत्रक असे आहे. आता स्क्रीनवर अर्जुन पुरस्कार 2024 चे सर्व विजेते तुम्हाला दिलेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो हे सर्व पुरस्कार विजेते वाचायचे आहेत आणि हे पुरस्कार विजेते आणि ते कोणत्या खेळाशी निगडीत आहेत, अशा पद्धतीचा प्रश्न देखील आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. कारण पुन्हा एकदा जोड्या लावायला आपल्याला प्रश्न वारंवार यावर आलेला आहे. त्यामुळे आपल्याला हे संपूर्ण पुरस्कार विजेते माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील कोणते पुरस्कार प्राप्त विजेते आहेत, हे तर आपल्याला 100% पाठच हवेत. त्यातील सगळ्यात पहिले आहेत स्वप्नील कुसळे, जे नेमबाज आहेत, ज्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. सचिन खिलारी यांना अ, जे पॅरा ॲथलीट आहेत, यांना देखील अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. मुरलीकांत पेटकर हे ज्येष्ठ पॅरा जलतरणपटू आहेत, ज्यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर दीपाली देशपांडे या नेमबाजी प्रशिक्षक आहेत, ज्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर हे चारही विजेते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि ते कोणत्या खेळाशी निगडीत आहेत, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. राज्य क्रीडा पुरस्कार. तर राज्य क्रीडा पुरस्कार 2023-24 ह्या ज्येष्ठ कबड्डीपटू आणि संघटक शकुंतला खटावकर यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार मिळवणाऱ्या शकुंतला खटावकर या पहिल्या महिला खेळाडू आहेत. जीवन गौरव पुरस्कारासाठी 5 लाख तर शिवछत्रपती पुरस्कारासाठी 3 लाख रुपये देण्यात येतात. शकुंतला खटावकर या सातारा या जिल्ह्यातील आहेत. 1978 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आलेला होता. तर 1975-76 मध्ये त्यांना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. तर लक्षात घ्या ज्येष्ठ कबड्डीपटू शकुंतला खटावकर राज्य क्रीडा पुरस्कार 2023-24. बीसीसीआय पुरस्कार. बीसीसीआय पुरस्कार 2023-24 यामध्ये पुरस्कारांची यादी आहे. सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटूचा पॉली उमरीगर पुरस्कार जसप्रीत बुमराह, सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, कर्नल सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार सचिन तेंडुलकर, बीसीसीआय विशेष पुरस्कार आर. अश्विन, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरुष पुरस्कार सरफराज खान, तर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण महिला पुरस्कार आशा शोभना. बीसीसीआय पुरस्कार यामध्ये पुढील माहिती पाहूया. जसप्रीत बुमराहने 3 वेळा प्रतिष्ठित पॉली उमरीगर पुरस्कार हा जिंकलेला आहे. त्यांनी यापूर्वी 2018-19 मध्ये आणि 2021-22 हंगामामध्ये हा सन्मान जिंकला होता. स्मृती मानधनानेही तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकलेला आहे. यापूर्वी 2020-21 मध्ये आणि 21-22 मध्ये तिला हा पुरस्कार मिळालेला होता. आयसीसी पुरस्कार. आयसीसी पुरस्कार 2024 क्रिकेटर ऑफ द इयर म्हणजे ज्याला सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी
ही ट्रॉफीचं नाव आहे. हा क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जसप्रीत बुमराह भारताच्या या खेळाडूला भेटलेला आहे. तर क्रिकेटर ऑफ द इयर म्हणजे रॅचेल हेहो फ्लिंट ट्रॉफी जो महिलांसाठी दिला जातो, हा न्यूझीलंडच्या मेली केर हिला देण्यात आलेला आहे. टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरुष जसप्रीत बुमराह भारत. ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर पुरुष अझमतुल्ला उमरजाई अफगाणिस्तान. ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर महिला स्मृती मानधना भारत. टी20 क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार पुरुष हर्षदीप सिंग भारत. टी20 क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार महिला मेली केर न्यूझीलंड. इमर्जिंग मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर कमिंदो मेंडिस श्रीलंका. तर इमर्जिंग वुमेन्स क्रिकेटर ऑफ द इयर अॅनेरी डर्कसन दक्षिण आफ्रिका. तर ही संपूर्ण यादी आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. सर गारफील्ड सोबर्स पुरस्कार जिंकणारा जसप्रीत बुमराह हा 5वा भारतीय आणि पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. यापूर्वी 4 भारतीयांना हा जो महत्त्वाचा पुरस्कार आहे, हा भेटलेला होता. हे 4 भारतीय म्हणजे 2004 मध्ये राहुल द्रविड, 2010 मध्ये सचिन तेंडुलकर, 2016 मध्ये रविचंद्रन अश्विन, तर 2017 आणि 2018 मध्ये सलग 2 वर्षी विराट कोहली यांना हा पुरस्कार मिळवलेला होता. बॅलन डी'ओर पुरस्कार 69वा बॅलन डी'ओर पुरस्कार 2025 चा हा फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे आणि हा 69वा पुरस्कार जो आहे, यातील पुरुष विजेता आहे उस्मान डेम्बेले, जो पॅरिस सेंट जर्मन आणि फ्रान्स या 2 टीमकडून खेळतो. तर महिला विजेती आहे एताना बोनमती, जी बार्सिलोना आणि स्पेन या 2 टीमकडून खेळते. डेम्बेलेने हा पहिल्यांदाच पुरस्कार जिंकलेला आहे. तर बोनामतीने हा सलग तिसऱ्यांदा पुरस्कार जिंकलेला आहे. तर लक्षात घ्या बॅलन डी'ओर हा फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे आणि हा फ्रान्स या ठिकाणी देण्यात आलेला आहे. इतर पुरस्कार कोणते आहेत? तर कोपा ट्रॉफी. कोपा ट्रॉफीमध्ये पुरुष खेळाडू आहे लमिन यमाल, तर महिला खेळाडू आहे विक्की लोपेझ. तर यशिन ट्रॉफी जो सर्वोत्तम गोलकीपरसाठी देण्यात येतो, तर तो आहे पुरुषमधील जियान लुइगी डोनारुम्मा, महिलांसाठीचा आहे हॅना हॅम्प्टन. लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स. आता काही दिवसांपूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी आपल्याला लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्सवर क्वेश्चन आलेला होता. कारण यामध्ये नीरज चोप्रा याला नामांकन प्राप्त झाले होते. परंतु त्याला नामांकन प्राप्त झालेले असताना पुरस्कार भेटलेला नव्हता. परंतु एम-पी-एस-सीने याचाच आधार घेऊन आपल्याला या अवॉर्ड्सवर प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यामुळे आपल्याला या अवॉर्डचे संपूर्ण डिटेल्स माहिती असणं गरजेचं आहे. तर यामध्ये सर्वोत्तम पुरुष खेळाडू आहे मोंडो डुप्लांटिस, जो स्वीडिश अमेरिकन पोल वॉल्टर आहे. सर्वोत्तम महिला खेळाडू आहे सिमोन बायल्स, जी अमेरिका जिम्नॅस्ट आहे. सर्वोत्तम संघ आहे रिअल माद्रिद, स्पॅनिश फुटबॉल संघ. तर ब्रेक थ्रू ऑफ द इयर हा लॅमिन यमल, स्पॅनिश फुटबॉलपटू याला भेटलेला आहे. चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार. चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार 2025 चा भेटलेला आहे सुप्रिया साहू यांना. तर याची घोषणा जी आहे ही 10 डिसेंबर 2025 या दिवशी करण्यात आलेली होती. हा UNEPचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात 2005 मध्ये करण्यात आलेली होती. सुप्रिया साहू यांना इन्स्पिरेशन अँड ॲक्शन या श्रेणीमध्ये हा पुरस्कार भेटण्यात आलेला आहे. हा पुरस्कार कोणाला देतात? तर सरकारी, नागरी समाज आणि खाजगी क्षेत्रातील नेत्यांना हा पुरस्कार देण्यात येतो, ज्यांच्या कृतीमुळे पर्यावरणामध्ये क्रांतिकारी बदल झालेले आहेत. सुप्रिया साहू या तामिळनाडू कॅडरच्या 1991 बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच IAS आहेत. यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार. यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2025 चा पुरस्कार 2025 चे विजेते आहेत जिनाली मोदी, ज्या भारताच्या आहेत. बानोफी लेदरच्या त्या संस्थापक आहेत. त्या केळीच्या पिकातील कचऱ्यापासून चामड्याचा पर्याय तयार करतात. हा यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ 2025 पुरस्कार देणारी संस्था आहे UNEP म्हणजे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम. हा पुरस्कार 23 सप्टेंबर 2025 रोजी नैरोबी केनिया या ठिकाणी जाहीर करण्यात आला. 30 वर्षांखालील व्यक्तींनी सर्वात गंभीर पर्यावरणीय आव्हानांवर शोधलेल्या नवीन उपायांना सन्मानित केले जाते. प्रत्येक विजेत्याला दिला जाणारा निधी आहे $20,000. 2017 मध्ये यंग चॅम्पियन्स या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली होती. तर लक्षात घ्या यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2025 चा पुरस्कार भारताच्या जिनाली मोदी यांना भेटलेला आहे. फिफा शांतता पुरस्कार. फिफा शांतता पुरस्काराची पहिलीच आवृत्ती आता जगासमोर आलेली आहे आणि ही पहिलीच आवृत्तीचा जे काही पुरस्कारार्थी आहेत, हे डोनाल्ड ट्रम्प हे ठरलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना पहिला फिफा शांतता पुरस्कार भेटलेला आहे. पुरस्काराचे नाव आहे फिफा पीस प्राइज. डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पीस प्राइज मिळू शकला नाही. मात्र त्यांना पहिला फिफा पीस प्राइज हा मात्र भेटलेला आहे. ट्रम्प हे पहिलेच विजेते ठरलेले आहेत. वितरणाची तारीख आहे 5 डिसेंबर 2025. वितरण 2026 फिफा वर्ल्ड कपच्या ग्रुप ड्रॉ सेरेमनी दरम्यान हे करण्यात आले. या
पहिल्या फिफा शांतता पुरस्काराचा उद्देश होता शांततेसाठी असाधारण आणि अतुलनीय प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. आणि खरंच डोनाल्ड ट्रम्प यांनी खरंच शांततेसाठी असाधारण आणि अतुलनीय प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळेच त्यांना पहिला फिफा शांतता पुरस्कार हा भेटलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता अवॉर्डचा आपला सविस्तर व्हिडिओ. यामध्ये आपण जवळपास सर्वच 2025 मधील प्रमुख पुरस्कार हे कव्हर केलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्ही आगामी काळामध्ये कोणत्याही परीक्षेसाठी आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. नॉट जस्ट ग्रुप बी एंड ग्रुप सी म्हणजे गट ब आणि गट क मध्ये साठी तर हा पुरस्कार महत्त्वाचाच आहेच आहे. म्हणजे यातील सर्वच पुरस्कार हे कोणत्याही परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतात. आगामी काळामध्ये 2025 मध्ये ज्या परीक्षा झाल्या होत्या, त्यामध्ये देखील पुरस्कारावर खूप प्रश्न विचारण्यात आले होते. तसेच 2026 मध्ये ज्या कोणत्याही परीक्षा होणार आहेत, त्यामध्ये जे कोणतेही पुरस्कार विचारले जातील, त्यामध्ये 2025 चे हे सर्व पुरस्कार आपण कव्हर केलेले आहेत आणि हे पुरस्कार आपल्याला 100% परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एम-पी-सी लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.